चाळीतील रहिवाशांची स्वप्नपूर्ती पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घरांच्या चावीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप। महायुती सरकार आल्यावर पुनर्विकासाला गती। बीडीडी चाळीच्या चावी वाटपाच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। अनेकांनी फक्त स्वप्न दाखवली म्हणत विरोधकांवर निशाणा। धारावीचं कामही असंच पूर्ण करू, काही वर्षात महायुतीचं सरकार हे काम करून दाखवेल। बीडीडी चाळीतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। कोस्टल रोड 24 तास खुला राहणार। पश्चिम द्रुतगती मार्गावरील पूल म्हणजे इंजिनिअरिंग मार्वल। रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा मात्र इशारा। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर 8 ऑक्टोबरला सुनावणी। पालिका निवडणुकीआधी सुनावणीची ठाकरेंना अपेक्षा, तर पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाणार याकडे लक्ष। मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची तळागाळात ताकद। बैठकीत राज ठाकरेंनी वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती। 2019 ला मुंबईत भाजप मोठा पक्ष होता। 2024 ला सुद्धा मुंबईत भाजपच मोठा पक्ष आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। यावर्षी देखील खड्ड्यांचा दंड माफ करा। गणेशोत्सव समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र। गणेशोत्सव आढावा बैठकीत मुद्दा उपस्थित। मुदत संपत आल्यानंतरही 70% वाहने एचएसआरपी विना। वाहनांनी पाटी बदलण्यासाठी उद्या मुदत संपणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।